ऍक्टिव्हिटी घेणार। आतापर्यंत तुम्ही कथा लेखन शिकलात की नाही, मग आता आपल्याला काय करायचं आहे तर तुम्ही पहिल्यांदा रोल नंबर वाईज बसायचं। रोल नंबर वाईज बसल्याच्या नंतर जो रोल नंबर त्याचा पहिला असेल त्याला मी इकडे हाफ सेशन मध्ये स्टोरी लिहून ठेवलेली आहे। त्यातने आपल्या नावाच्या समोर फक्त एक लाईन त्या स्टोरीच्या रिलेटेड कंप्लीट करायची, म्हणजे आपल्याला हळूहळू सगळ्यांना मिळून ती स्टोरी कंप्लीट करायची। फक्त होणार काय, ज्यावेळी आता सपोज तुमचा रोल नंबर शंकरचा फर्स्ट आहे, तर ज्यावेळी पहिल्यांदा रोल नंबर आला शंकर माझी स्टोरी रीड करणार प्लस आपली स्टोरी लिहिणार, वरती स्टोरीला टायटल देणार। ज्यावेळी सेकंड रोल नंबरकडे जाणार त्यावेळी माझी स्टोरी होणार, ती काय होणार फोल्ड करणार, म्हणजे ती कोणालाही दिसणार नाही। तुम्हाला दिसताना फक्त शंकरने लिहिलेली एक लाईन फक्त दिसेल। रोल नंबर 3 कडे गेल्याच्या नंतर शंकरची लाईन फोल्ड होणार आणि सेकंड वाला असणार त्याची लाईन फक्त तुम्हाला दिसणार। लास्ट पर्यंत आपल्याला हेच करायचंय की आपल्याला बाकीच्या सगळ्यांच्या स्टोऱ्या नाही दिसणार, त्यांनी काय काय लाईन लिहिल्या ना ती नाही दिसणार तुम्हाला। तुम्हाला फक्त एक लाईन दिसत असतात, त्या लाईन वरून तुम्हाला ती स्टोरी काय करायची आहे पुढे पुढे कंप्लीट करायची आहे। रोल नंबर लास्ट द्यायचा असेल त्याने स्टोरी कंप्लीट करायची आणि त्या स्टोरीला एक तात्पर्य लिहायचं। एक होता कासव, सशाचं नाव होतं चिंटू आणि कासवाचं नाव होतं मोंटू। शंकरने स्टोरीला नाव दिलेलं ससा आणि कासव। शंकरने लिहिलेलं त्या दोघांची घट्ट मैत्री होती चिंटू आणि मोंटूची। निशिकाने लिहिलं ते दोघं एकाच गावात राहत होते चिंटू आणि मोंटू। ध्रुवाने लिहिलं चिंटू आणि मोंटूची मैत्री खूप चांगली होती। श्रावणी म्हणते चिंटू आणि मोंटूची मैत्री अशी सख्या भावांसारखी होती। वंशिका म्हणाली ते कायम एकत्र असो। दुर्या म्हणाली मी मित्राला भेटीन। आयुष म्हणाला आणि मित्रासोबत फिरायला जाईल। मंथन म्हणाला आणि खूप लांब जाईल, म्हणजे त्याला म्हणायचं होतं खूप लांब जाऊ। मनस्वी म्हणाली मग मी परत कधीच येणार नाही। उमेश म्हणाला मला हा कार्यक्रम दे, मला हा कार्यक्रम द्या। रणवीर म्हणाला नको हा कार्यक्रम मला हवा। विराज म्हणाला मला फक्त कार्यक्रम हवा आणि लवकर संपला तर चालेल। तन्वी म्हणाली मग आपल्याला कार्यक्रम लवकर सुरू केला पाहिजे। पियुष म्हणाला हो आपल्याला कार्यक्रम लवकरच सुरू करा। रोशनी म्हणाली कार्यक्रम सुरू झाला आणि थोड्याच वेळात संपला। स्वरा म्हणाली मग सगळा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। साईराज म्हणाला त्या कार्यक्रमात जे लोक आले होते त्यांनी उभे राहून जोरदार टाळ्यांनी कार्यक्रम गाजवला। तात्पर्य वाईट माणसांची संगती वाईट असते। स्टोरी कशाबद्दल होती, कशाची होती स्टोरी, ससा आणि